हर विठोबार कुमार हर विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार म्हणजे नामदेवरायांनी भगवंताच्या हाताचा भगवंतांनी नामदेवरायांच्या हाताचा नैवेद्य कसा खाल्ला. नामदेवराय गेले थोड्या वेळाने बघितलं ताट जसं तसं. मग भगवंताकडे बघितलं, भगवंता तू नैवेद्य का नाही खाल्ला. आज माझे बाबा नाही तर आज मी घेऊन आलो नैवेद्य. मी लहान आहे तर माझ्या हातचं खाणार नाही का. मग नामदेवरायांना असं वाईट वाटायला लागलं, मनामध्ये वाईट वाटायला लागलं. स्वतःचं मन ते खावायला लागले की असं काय भगवंताने आपल्या हातचं नैवेद्य नाही खाल्ला. भगवंत उपाशी राहिला. त्यांच्या डोळ्यातून गळा अश्रू व्हायला लागले. म्हणाले, भगवंता तू जर आता नैवेद्य खाल्ला नाही ना, तुझ्याच पिठेवर डोकं आपटून जीव दे. नामदेवराय डोकं आपटणार, भगवंत मूर्तीतून प्रकट झाला. नामदेवरायला उचललं. म्हणे, अरे नामे असं का करतो तू. म्हणे, भगवंत माझे बाबा घरी नाहीत, तू माझ्या हातचं नैवेद्य खात नाही का. ते म्हणे, अरे नाम्या, अरे मी जर तुझ्या संग खाली नैवेद्य खायला बसलो तर विटेवर कोण उभं राहील. विटेवरची पण जबाबदारी घ्यावी लागते ना. आता विटेवर कोण उभं राहील. तर नामदेवराय म्हणाल, मी राहतो त्याच्यात काय. नामदेवराय भगवंताच्या जागी विटेवर उभा राहिले. नामदेवांनी आणलेला नैवेद्य भगवंताने खाल्ला. खावा असा नामदेवांचा अधिकार होता. म्हणजे नामदेव त्या अधिकारावर होते की भगवंतांनी त्यांचा नैवेद्य खावा, त्यांच्या संग बोलावं. तसे नामदेवराय सांगतात की तुम्ही संतांच्या चरणावर मस्तक ठेवा, संतांवर विश्वास ठेवा. असं का स्वतःचा प्रचार करण्यासाठी सांगत होते का. ऐकून येईल कोणाला. जर स्पीड कमी करू का, वेळ कमी उरले जर धावतो घ्यावं लागणार. ऐकू येईल सगळ्यांना इकडं यायला ना. जरा की बोलत चालला ना, मला पण जरा चांगलं वाटतं बोलत चला. आता नामदेवरायांना स्वतःचा प्रचार करायचा होता का, मी संत आहे माझ्या चरणावर मस्तक ठेवा करायचं होतं का. इकडचे पण सगळ्यांना विचारायला करायचं होतं का. मग का, कारण नामदेवांना संतांसंग राहिल्यावर काय असं उपाधी भेटते, संतांसंग राहिल्यावर काय सुख भेटतं. नामदेवरायांना त्यांचा अनुभव आलेला होता, संतांचा अनुभव आलेला होता की संतांसंग राहिल्यात भगवंत पण आपल्या संग येतो. आता नामदेवराय कीर्तन करायला उभे राहिले तर ज्ञानेश्वर महाराजांनी टाळ घेऊन उभं राहावं. जनाबाईंनी त्यांना सांगावं, आळंदीचे ज्ञानदेव आहे का इथे, चला अभंग म्हणा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. भगवंतांनी नामदेवांच्या कीर्तनात नाचावं. कसं नाचावं.
कबीर महाराज पखवात वाजवायला बसतात, जनाबाई नामदेव ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काका उभे राहतात आणि भगवंत कीर्तनात नाचावं असं नामदेवांच्या कीर्तनाचा अधिकार होता. कारण नामदेवा संतांच्या संगतीत होते. जिथे संत असतात तिथे भगवंत मिळतोच. आता भगवंताला भेटण्यासाठी संत जातात, पण भगवंत पण संतांची वाट बघण्यासाठी पण तिथे थांबतो. एक वेळचा प्रसंग, भगवंत असं डोकू बघत होता. मंदिरात चालू लाईन देवदर्शन करून चालले लोक, भगवंत उभं राहिला असं डोकू बघायला. तेव्हा आईसाहेबांनी विचारलं, म्हणजे देवा तू का बघतोय, तू कोणाची वाट बघायला, काय बघायला तू? तो म्हणे इथं सगळे तर दर्शन घेऊन चालले, यांच्याकडे लक्ष दे, काय मागताय ते बघ, तू कोणाची वाट बघायला? तो म्हणे मी माझ्या भक्ताची वाट बघतोय. म्हणे इतके सगळे ते कोण पाहिजे अजून? म्हणे ते त्यांच्या स्वार्थासाठी बघतोय. म्हणे माझ्या भक्ताची वाट बघायला, म्हणे कोणत्या? म्हणे इतके दिवस झाले बघितलं माझं एकनाथ तर आलं नाही कीर्तनाला, अजून दर्शनाला आला नाही माझं एकनाथ. म्हणे कोणता पैठणचा का? म्हणे हा, माझं एकनाथ आला नाही अजून. कस काही नाही आला? म्हणे माहिती नाही मला, की सांगितलं आहे साहेबांनी, माहिती नाही. म्हणे त्याची वाट बघायला, भगवंताने भक्ताची वाट बघावी असं त्यांनी अधिकार करून ठेवलात संतांनी. आता आपण भगवंताच्या दर्शनाला तरसतो ना कधी. येता आळंदी पंढरपूरला गेलं, वारीला गेलं, तिथं थांबलं, आपण याला लागलो वारीला, आपण वाट बघतो कधी देव दिसन. पण त्या भगवंताला आस लागलेली होती कधी माझा एकनाथ दर्शनाला. मग असा अधिकार करून घ्यायचा की आपण भगवंताची वाट नाही बघायची, भगवंत आपली वाट बघितली पाहिजे. भगवंतांनी बघितलं पाहिजे, अजून आला नाही माझा भक्त, आला नाही, कसा नाही आला? आळंदीवरून वारी दरवर्षी जातात, पण त्याच्यात फक्त निम्मे बोटावर मोजणे एवढे खरे भक्त जातात. बाकी काही संसाराला वैतागून जातात ना. कोण गेलं वैतागून? कोण नाही गेलं. आता गेलं असं कोणतरी, आम्हाला नाही माहिती, आम्ही जो आता वैतागल्यावर. आता संसाराला वैतागून जातात काही, फक्त टाइमपास महिनाभर काही आता जाऊन द्या, आता लई दिवस झाले गेलो नाही, जाऊन येऊ. पण अशी मोजणे, किती बोटावर मोजणे इतकेच लोक जातात की माऊलींचं दर्शन होईल. भगवंताच्या दर्शनाच्या वेळी ज्याचे डोळे पाण्याने पाणावले, खरं म्हणावं भगवंत त्याची वाट बघत होता. म्हणजे भगवंताला बघितल्यावर आपले डोळे पाणावले तर समजून घ्या भगवंत आपली वाट बघतो. त्याला सुख झालं, त्याला चांगलं वाटलं आणि आपल्याला चांगलं वाटलं. असा भगवंतांनी संतांचा अधिकार होता की भगवंतावर त्यांनी कंट्रोल करून ठेवला होता, ताबा मिळवलेला होता. असे नामदेवराय होते, त्यांच्यामध्ये पण नामदेवराय होते संतांमध्ये. तर नामदेवराय संतांच्या संगतीचं वर्णन करतात. म्हणजे तुम्ही संतांच्या संगतीत जा, संतांच्या चरणावर मस्तक ठेवा. आता म्हणतात नामदेवराय सहजासहजी सांगायले, तुम्हाला एखादं उदाहरण द्या आम्हाला असेल तर उदाहरण देतात शबरीचं. शबरी कोणत्या कुळातली? भिल कुळातली, आदिवासी कुळातली. एक वेळेस शबरी सकाळी झोपीतून उठली, बाहेर येऊन बघितलं अंगणात, किती 15-16 वर्षाची शबरी. बाहेर येऊन अंगणात बघितलं, अंगणात चांगले मंडप ते लावलेलं होतं. तिकडं बघितलं चांगले असे ताट ते वाढायली, चांगले अशी स्वयंपाकाची तयारी चालू होती. मग ती गेली, वडिलांकडे विचारलं, बाबा हा काय प्रकार आहे, आज अंगणात काही कार्यक्रम आहे का आज? म्हणे नाही ग बाई, तुला बघायला आज पाहुणे येणार आहे. मग पाहुणे आल्यावर कशी चिलबिल चालू राहते घरात? तुम्हाला आलते कधी बघायला घरात कशी चिलबिल चालू होती? कधी कोण काय करतं आणि आपण सगळ्यांच्या तोंडाकडे बघतो. आपल्याला कधी बोलते, काय झालं सांगते. मग शबरीने बघितलं बाजूला, इकडं ते मेजावणी लावलेली, माग बघितलं तीच गुरभेर बांधलेले, एक कसं अशी धार लव राहिला याला चाकूला. मग आता हा काय प्रकार इकडं? ते म्हणे अगं पाहुणे येणार ना, आपली तेवढी ऐपत नाही की आपण काय चांगलं करून खाऊ घालू. तर जसं जमेल आपण तसं काय ते गुरढोरांची बळी द्यायलो, त्यांचा स्वयंपाक करायलो, त्यांची मेजवणी करायलो. शबरीला अंतकरणात वाईट वाटलं. ती भगवंत भक्त होती ती आधीपासून, तिला असं त्याचं मांस ते खाणं आवडत नव्हतं. त्या वाटायचं आपल्या स्वार्थासाठी बिचाऱ्या अशा प्राण्यांचा जीव का द्यावा. मग शबरीने विचार केला काय करावं. मग ती रात्री उठली, रात्रीच्या रात्री अरण्यात चालले गेली, रातोरात अरण्यात चालले गेली. मग तिथं अरण्यात गेल्यावर दाट अरण्य होतं, कोणाला काही दिसत नव्हतं. म्हणजे थोड्या अंतरावर किती झाडे दिसत नव्हतं, इतका दाट तो अरण्य होता की आता पुढे गेलो तर काय येईल म्हणून. पण त्या अरण्यामध्ये तिला मातंग ऋषीचा आश्रम भेटला. पण म्हणा आपण शूद्र जातीचे, आपण नीच जातीचे, आपण कसं जावं ब्राह्मणांच्या भेटीला? म्हणून ते आश्रमाच्या थोड्या बाजूला एक झाड होतं, त्या झाडाच्या वरती राहायला लागली.
मग सकाळी तिने म्हणावं काय करावं काय करावं, तर ती सकाळी मातंग ऋषीच्या आधी उठायची. सगळे ते रस्ता ते साफ करायची. मातंग ऋषीचा वरच तलाव होता, ते तलावावर अंघोळीला जायचे, तिथे पूजा वगैरे करायची. ती सकाळी उठायची, सगळा रस्ता झाडून घ्यायची. झाडू नव्हतं तिच्याकडं, कसं हाताने जमा करायची. सगळं हाताने जमा करायची, बाजूला लावायची. मातंग ऋषीने एक वेळेस बघितलं, 2-3 वेळेस बघितलं. म्हणे आपण दररोज सकाळी जातो, आधी तर असे पायाला खडे खरतर टोचत होते, मग आता काय व्हायला, आता जर रस्ता स्वच्छ दिसायला कोण करायला. तिकडं आंघोळ करून येत नाही ती, इकडे लगे आश्रमामध्ये फुलं ते तोडलेले म्हणे कसं कोण करायला. शिष्यांना शिष्य म्हणे आम्हाला माहिती नाही, आम्ही काही कोणाला बघितलं नाही. असं करत शबरीने 25 वर्ष सेवा केली. मग एक वेळेस वय झालं शबरीचं, उतरायला उशीर झाला झाडावरनं. मागणं मातंग ऋषी त्यांच्या शिष्यमंडळ संघ आले. ती खालती कचरा गोळ काय दगडन ते सगळे बाजूला सारत होते. त्या मातंग ऋषीने बघितलं, तू कोण? म्हणे ऋषीवर, इतके दिवस न कळत मी तुमची सेवा करत होती. तुम्ही विचारत होता ना कोण करत होतं, ती मी करत होते. मी नीच जातीची, मी खालची जातीची आहे. मला तुम्हाला भेटायला चालणार नाही, तुम्हाला माझं दर्शन अपशगुन होईल म्हणून मी तुमच्या समोर कधी आले नाही. म्हणे तसं काहीच नसतं, जाती ते काही नसतं, फक्त आपल्या भगवंतावर किती भक्ती आहे, आपण केलेलं किती सेवा आहे त्याच्यावर आपलं निर्भर असतं की आपण किती भक्त आहे. तर मग ती म्हणाली, मग आता तुझी काय इच्छा आहे सांग मला. ती म्हणाली, मला भगवंत भेटला पाहिजे. मातंग ऋषी म्हणाले, बरं तुला भगवंत भेटला पाहिजे ना, पण तू आता राहते कुठे मला आधी ते सांग. मग शबरीने असा इशारा केला, मी त्या झाडावर राहते. ते म्हणाले, तू झाडावर नको करू, आता तू माझ्या आश्रमामध्ये राहा. मग शबरी म्हणाली, बरं. पुढे काही कालांतराने मातंग ऋषींचे देहांत झाले. मग त्याच्यानंतर तिने वारसा पुढे चालू ठेवला की आपल्याला भगवंत भेटायला येईन. मातंग ऋषींनी सांगितलं, तुला भगवंत भेटायला येणार आहे आणि भगवंता भेटायला आल्यावर तू त्यांची सर्वात मोठी मदत करणार आहेस. पण काय मदत करणार ते नाही सांगितलं. भगवंत आपल्या घरी येतो, पण आपल्याला कधी सांगून नाही येत. पाहुणे सारखेच आहे, पाहुणे पण तसेच येतात, फक्त आपल्याला सांगत नाही. सांगते एखाद्या वेळेस, काही कोणी जर चांगले पाहुणे असेल ते सांगतात, पण भगवंत न सांगता येतो. कधी येतो? आता तुम्हाला सोपं उदाहरण देते. आता तुमच्या घरात तुम्ही घर सगळं आवरून ठेवलं, दुपारी 12:30 वाजेपर्यंत तुमचं 10 वाजेपर्यंत सगळं काम आवरलं, घरातलं निवांत बसलं, तेव्हा कोणी नाही येणार पाहुणे. पण तुमचं थोडे भांडे बाकी असेल, धुणं बाकी असेल, तुम्ही काम करायला बसणार तेवढ्यात दारात पाहुणे येतो का नाही? इकडं येतो का नाही? येते का नाही पाहुणे? का गाण बघून येते यांच्या घरात, जरा थोडंसं आवरेच बाकी, आपण जाऊ भेटायला आता. मग तसंच एक दिवस काय झालं, शबरीचे आता वय झालं, तर शबरीचं 70 वर्ष 72 वर्ष गाठलं होतं तिने. मग तेव्हा तर तिला जमायला नाही, तरी ती दररोज उठायची, झाडायची, फुलं लावून ठेवायची. का? कारण माझं भगवंत येईन, त्याच्या पायाला काही टोचलं नाही पाहिजे. शबरीने भरपूर वर्ष वाट बघितली. काय वाट बघितली? कब दर्शन देंगे राम परम हितकारी, रस्ता देखत शबरी की उमर गई सारी. शबरी शेवटच्या क्षणाला मरायला टेकली असं वाटलं का? म्हणणार नाही मी, असं खरंच नाही म्हणणार. शबरी असं सेवा करत होती भगवंताची. भगवंत कधी येईल वाट बघत होती. जब मेरे
भरपूर वर्ष बघितली. एक वेळेस शबरीला बरं नव्हतं वाटत, तिने काही तयारी नाही केली. दररोज जसं फुलं आतून ठेवायची, बोरं तोडून ठेवायची, चाखून बघायची, चांगले असेल तर ठेवावे, जर आंबट नाही तर कडू असले टाकून द्यावे. गोड बोरं ठेवले. शबरीने चांगलं टोपलं भर जमा केले बोरं. मग एक दिवस शबरीची तब्येत खराब होती, तेव्हा रामप्रभू आले. तेव्हा ते आली, उभे राहिले, म्हणे आहेत का कोणी? तेव्हा शबरी उठली, म्हणाली कोण आहे रे बाबा तिकडं? तेव्हा रामप्रभू म्हणाले मी दशरथ पुत्र राम, अयोध्येचे राजा दशरथ यांचा मी पुत्र आहे. त्यांनी स्वतःने सांगितलं की मी भगवंत आहे. त्यांनी काय सांगितलं, मी अयोध्याचा राजा दशरथ त्याच्या पुत्र राम आहे. माझ्या पत्नीचं एका असुराने हरण केलंय, तिच्या शोधार्थ आम्ही निघालोय. आम्हाला असं सांगितलंय की तुम्ही आम्हाला सांगाल की आम्हाला कुठे जायचंय. तेव्हा तिने जवळ डोकून बघितलं, तेव्हा ते रामाचं मनमोहक रूप बघून तिला ओळखलं की राम आलाय, म्हणजे भगवंत आलाय. तिने ओळखलं, तिला कळालं नाही काय करू काय नाही. ते तसेच उठले, आतरुणातून गेले बाहेर, भगवंताला घरात आलं, बसवलं आणि म्हणाले भगवंत आता घरी आलं, काय द्यावं. तेव्हा तिने जमा केलेले जे उष्टे बोर होते ते दिले. आता भगवंताने ते बोरं खाल्ले. का खाल्ले? तुम्ही खाल्ले असते का? एखाद्याने उष्टी करून दिलेले बोर खाल्ले असते का? इकडं खाल्ले असते का? नाही, एवढ्या प्रेमाने जमा केले खाते, आता खाल्ले असते कोणी? इकडं महाराज मंडळी खाल्ले असते का? खाल्ले असते. ते रामाने बघितलं नाही की बोर उष्टे का कसे. शबरीचं आता कसं होतं, तिथे काय दात घासले का, ते काय भगवंताने ते नाही बघितलं, आंघोळ केली का, दात घासले का, उष्टे करून ठेवलेले बोर आता मला दिले खायला. देव भक्तीचा भुकेला, देव भक्तीचा भुकेला, देव भक्तीचा भुकेला, देव भक्तीचा भुकेला. भगवंताला जी बोरं शबरीने प्रस्ताव ठेवला होता बोरं खाण्यास, तो भगवंताने खाल्ली बोरं, पण लक्ष्मणाने खाल्ली का? लक्ष्मणाला शबरीला बघून किळस आली की म्हणे आता या म्हातारी कशी काय माहिती, आता हिचे कसे बोरं खाय. दादाला तर काही कळतच नाही, जाऊ द्या, पण आपण जरा आपण कुठनं आलोय, आपली ओळख काय ते सांगायचं सोडून माहित नाही दादा आता काय करायला. भगवंताने ते उष्टे बोरं बघितले का? प्रेम बघितलं. आपल्या भक्तांचं आपल्या प्रती असलेलं प्रेम तो भगवंत चाकतो. आपण भगवंताची पूजा करा नाही तर नका करू ते नाही, पण आपण भगवंताचं नामस्मरण किती करतो, आठवण किती काढतो की मला कधी बोलवशील. आता जे पंढरपूरला गेले नाहीये त्यांना असं वाटतं का आपण पंढरपूरला जावं, असं वाटतं भगवंतानी बोलवल्यावर जाऊ, इन्व्हिटेशन काढ, भगवंतानी पाठवल्यावर आपण जाऊ. कधी मारायला टेकल्यावर माझी शेवटची इच्छा होती, आणि आता जिवंत आहे तोपर्यंत काय करायचंय तुम्हाला? इकडं पण सगळ्यांना बोलू राहिले मी, काय करायचंय? जाऊन या नाही एकदा, काय होऊ राहिलं? महाराज दिंडी काढले ना, जाऊन या मग त्यांच्या संगत. काय व्हायला, दर्शन व्हायला ना भगवंताचं, अजून चांगलंच आहे ना. उलट दर्शन तर आपलं, उलट महाराज लोकांसंग व्हायला, जरा संत मंडळीत व्हायला. जा मग दर्शनाला, आम्ही पण येतो जमलो तर. आम्हाला जरा ते
आमच्या मागे जरा काम आहे म्हणून आम्ही बघतो, जमलं तर येईन आम्ही, भेट द्यायला येईन एखाद दिवशी तिथे दिंडीला. कोण कोण जाणार सांगा? 1 2 3 बस एवढीच आहे का? अरे हात वरती करा ना, अंधारात चमकाय ना, हात वरती करा. नाही करायचे का? देवाने हात नाही दिले? नाही दिले का? बघा कोणी कोणी हात वरती केले ते नाव लिहून घ्या. मिस थंडी वाजू राहिली हातांना, थंडी वाजू राहिली. थंडी वाजली का? जाऊन दे, देवाने हात नाही दिले. आम्ही समजून घेतो जरा असं, जाऊन दे. भगवंताला देवाला कशाची प्रेमाची आवड होती. मग शबरीने काय केलं भगवंत भेटण्यासाठी? संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं अभंगाचं प्रथम चरण. संताबाई भेटल्याशिवाय राहणार नाही. आज संतांच्या चरणावर मस्तक ठेवल्यावर काय होतं? तेने भेटी देवे आपोआप. म्हणून तुम्ही काय करा? अभंगाचं दुसरं चरण. संतांच्या चरणावर मस्तक ठेवा, भगवंत भेटतो. संतांनी जाऊन द्या. संतांनी आपल्या संगरून असं सांगितलं की आपण मानव देहात पण भगवंताची प्राप्ती करू शकतो. पण भगवंताने आपल्यासाठी काय केलं? आपल्यासाठी सोडा, संतांसाठी काय केलं? माऊलींची एवढी तळमळ झाली तेव्हा भगवंत कुठे होता? तुकाराम महाराजांची एवढी जेव्हा हालोपष्टी झाली तेव्हा भगवंत कुठे होता? नामदेवरायांची, एकनाथ महाराजांची, भगवंत गेलता कुठं? आता काही लोकांच्या मनात विचार येतो असा, कोणाचे येतो ते मी सांगणार नाही, मला पण माहिती नाही कोणाचे येतो. येत असं कोणाच्या. तर आता त्यांना उत्तर द्यायचं तर म्हणायचं कसं? आता समजा आता तुम्हाला खाणीत सोनं भेटलं, एखाद्या आणलं सोनं, घरी आणलं, डायरेक्ट घालते का अंगावर? आता सोनं भेटलं ठेवा डोक्यावर, असं करतात कोणी? इकडं महिला मंडळ करतात कोणी? मग काय करता? सोन्याला जाळते. किती जाळते? जोपर्यंत ते चमकत नाही. असं वाटतं, कळायला वाटतं काही जणांना माझा म्हणण्याचा अर्थ काय. संत आधीपासून सोनच आहे, पण त्या सोन्याला लागलेली चमक म्हणजे हा समाज आहे. सोन्याला मिळालेली जो अंगार आहे म्हणजे ते सोन्याला जाळलं किती? कोणी समाजाने जाळलं. आणि त्या सोन्याचं पुढे जाऊन काय झालं ते आपण आळंदी, देहू, पैठण सर्व जिल्ह्यांमध्ये एकेका ठिकाणी बघतो. त्या सोन्याचं पुढे चालून काय झालं? ते सोनं ते महाराष्ट्राला लागलेला अलंकार आहे, महाराष्ट्राचा अलंकार येतो. आणि त्या अलंकाराचा खरा धनी म्हणजे खरा तो स्वामी, तो म्हणजे माझा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे. ते संतांचं जे सोनं आहे, प्रत्येक संतांनी भगवंताला आपलं लेकरू मानले. विठू माझा लेकरू बाळा.
आणि काय काही ठिकाणी भगवंताला मायबाप मानले. भगवंत तू आमची माऊली, तू आमचा मायबाप आहे. तर आता भगवंत मायबाप आहे कलिकृवाळे, भगवंत सर्वत्र आहे. यत्र तत्र सर्वत्र भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही जिथं बघसाल तिथं भगवंत आहे. भगवंत कुठे आहे? सर्वत्र आहे, प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. कुठे आहे? राहतो माऊलीच्या जिव्हारात जो, डोलतो मातलेल्या शिवारात तो, जोखड्या कोकिळीच्या गळी बोलतो, दाटुनी तोच आभाळी ओथंबतो, नाचवी वीज जो त्या नभाच्या उरी, होरी काठी कधी आंधळ्याच्या करी, घेऊनी लाटई जो किनाऱ्यावरी, तोल साऱ्या जगाचाही तो सावरी, राहतो तो मनी या जनी जीवनी, एका पाषाणी तो सांग मावलगा, बघा उघडूनी दार अंतरंगातला रे बघावलगा, बघा उघडूनी दार अंतरंगातला रे बघावलगा. विठ्ठल विठ्ठल तिकडच्यांना हाताने आहे का? आहे का? आवाज नाही येणं जरासं मोठ्याने. विठ्ठल विठ्ठल भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संतांच्या घरी आहे. आता कोणत्या संतांच्या घरी आहे? काकड्यातल्या दुसऱ्या मंगलचरणाचा पहिलाचा अभंग आहे. म्हणजे तुकोबरायांनी अख्खी आधी अवतरली कोणतं? उच्च नीच काही नेणे भगवंता, तिष्ठे भावे भक्ती देखोनिया, दासी पुत्र कर्ण विदुराच्या बक्षी, दैत्य घरी रक्षी, चर्व रंगू लागे रोहिदास संगे, कबीराची मागे शेलेविनी, सज्जन कसाया विकू लागे मास, मळ्यासावं त्याच्या खुरपू लागे. आता सगळं अभंग असं जर विस्कळत सांगायला लावलं तर रात्रभर कीर्तन करावं लागेल. चालन का? तुम्हाला चालन, मला नाही उभं राहायला जाणार ना. विठ्ठल विठ्ठल आता भगवंत कुठे कुठे गेला? भगवंताने बघितलं नाही वरचा आहे, खालचा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे. भगवंताने काय बघितलं? उच्च नीच काही नेणे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखून या. भगवंताने भावभक्तीशिवाय, आपल्या प्रेमाशिवाय काही बघितलं नाही. मग कुठे कुठे गेला? दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, काय विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या, काय धर्म, आणि दैत्याच्या घरी कोणाचं रक्षण केलं? माझं. कोणाचं केलं? भक्त प्रल्हादाचं. चर्मरंगू लागे रोहिदासा संग, संत रोहिदासांसंग चर्मरंगू लागे, कबीराची मागे शेलेविनी, कबीरांसंग शेला विकू लागला. सज्जन कसाया विकू लागे माणसं, कसायांच्या संग मांस विकू लागला. का? तो कसाई काय करत होता? जे माप मोजण्याचं जे शिला होती त्या शिलामध्ये पण भगवंताला बघायचा. तो काम काय करायचं त्याच्यावर अवलंबून नाही, पण त्याने भगवंतावर भक्ती किती केली की भगवंत त्याच्या घरी आला. कशासाठी? मांस विकू लागायला.
आता कोणाला चालतली मांस खाण्याची माळ करीते, पण भगवंत कोणाच्या घरी गेला मांस विकायला? भगवंताला आवडत होतं का? मांस आवडत होतं का? भक्त आवडत होता? झोपले वाटतं जागीत, मग बोला ना काही. भक्त आवडत होता का? आवडत होता ना? आवडत होता का? भगवंताने फक्त शुद्ध प्रेम बघितलं की त्यांच्या अंतरंगामध्ये, त्यांच्या मनामध्ये काय भाव आहे माझ्याबद्दल. सज्जन कसायला मांस विकू लागला, सावता माळीन संग मळे खुरपू लागला, नरहरी सोनारांसंग सोनं घडवू लागला, नरहरी सोनार गडू फुंकू लागे, चोखा मेळा संगी डोरे ओढी, नामायाची जणी जेनेवेची शेणी, धर्मा घरी पाणी वाहे झाडी. आता सगळं सांगत बसले, टाइम नाही भेटणार. भगवंताने प्रत्येक संतांच्या घरी काम केलं. असं समजू नका मला पाठ नाही, नाही काही म्हणायचं हिला पाठ नाही, नाही सांगू राहील. विठ्ठल 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 अर्जुनाचा रथ होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. म्हणजे अर्जुनाचं रथ सारथ्य केलं, श्रीकृष्णाने अर्जुनाचं रथ सारथ्य केलं आणि दारिद्र्य लाभलेला ब्राह्मण म्हणजे सुदामाच्या पोहे खाल्ले. ज्ञानियाची भिंत अंगेवळी, गवळीयाची घरी अंगे गायवळी, द्वारपाली बळी द्वारी झाला. असं भगवंताचे लई सारे प्रमाण आहे. आपण सांगायला गेलो तर टाइम नाही पुरणार, माहितीये. मग भगवंत संतामागे धावला. कशासाठी धावला? कारण भगवंताला प्रेम लागत होतं, भक्ती लागत होती. भगवंताला असं नाही की पंढरपुरात भेटत नाही. आता रुक्मिणी साहेब भरपूर प्रेम करतात, पण संतांसारखं प्रेम विश्वात कोणी नाही करत. आता संत भगवंतावर कसं प्रेम करतात? आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर एखादी आई लेकरावर किती प्रेम करते, कोणी करण का तसं? मावशीला बोल, मावशी करेल, आजी करेल, पप्पा करेल, बहीण करेल, भाऊ करेल, कोणी करेल का एवढं आईसारखं? तसंच समजून घ्या, संत म्हणजे आई, विठ्ठल म्हणजे लेकर आहे. विठ्ठल म्हणजे एक लेकरू आहे, विठू माझा लेकरू बाळ. म्हणजे भगवंतांना त्यांनी लेकरा मानले, लेकराप्रमाणे भगवंताला प्रेम करतात, भगवंताची भक्ती करतात. असा भगवंत ते संतांमागे धावतो. कशासाठी धावतो? प्रेमासाठी धावतो. साधूपाशी देव भगवंत काम धंदा करतो, सगळ्या साधूंपाशी काम केलं, असं एक साधू सोडला नाही. भगवंताने प्रत्येक साधूसाठी काम केलं. अभंगाचं 3रं चरण. सगळ्या साधूपाशी केलं. सोपं उदाहरण द्यायला गेलं तर नाथबाबा. जेव्हा एक योगी साधू महात्मा भगवंत प्राप्तीसाठी तळमळीत होती, योगी होते ते, साधू संत नव्हते, योगी होते. मग ते तपश्चर्या करायला लागले. एक वेळेस रुक्मिणी साहेबांनी दृष्टांत दिला, इथं तप करायला आणि तुमचा काही उपयोग होणार नाही. कारण तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा तो कुठे? मुंगी पैठणला नाथबाबांच्या घरी कोणाच्या रूपात? श्रीखंडाच्या रूपात काम करतोय. मग ते म्हणाले आता म्हणे जा भगवंताला भेटायला, जा पैठणला. ते दरकोस मुक्काम करत करत पैठणला आले. तिथं गेल्यावर विचारलं नाथबाबांचं घर कोणतं आहे? नाथबाबा कुठे राहत? जयाची द्वारी तुळशी वृंदावन ते हे धन्य सदन वैष्णवांचे. जयाच्या दारात, ज्याच्या दारामध्ये तुम्हाला तुळशी दिसल, लोकांनी सांगितलं महाराज ज्याच्या दारामध्ये तुम्हाला तुळस वृंदावन दिसन
ते घर म्हणजे वैष्णवांचं म्हणजे नाथबाबांचं आहे. त्यांनी शोधलं घर तर तिथं सापडलं. तेव्हा गेले बाहेर, जोराने आवाज दिला, आहेत का नाथ महाराज? नाथबाबा बाहेर आले. नाथबाबांना अत्यानंद झाला की आज आपल्या घरी साधू महात्मा आले. दसरा दिवाळी तोची आम्हाला ना सख्खे हरिजन भेटतील. मग आले भेटायला. मग नाथबाबांनी त्यांना पूजा केली, त्यांची चरणावर मस्तक ठेवलं. तेव्हा योगी साधू म्हणाले, तुम्ही माझ्या चरणावर मस्तक ठेवू नका, मी तुमची उलट दर्शन घ्यायला आलोय. तुमची अशी अलौकिकता आहे की भगवंत तुमच्या घरी काम करतो. मग नाथबाबा असले म्हणाले, काय म्हणतात तुम्ही? भगवंताने त्या पंढरीदेश पांडुरंगाने आमच्या घरी काम करावं, माझ्या पांबराच्या घरी मी काय दिलं एवढं भगवंताला त्याने आमच्या घरी काम करावं? योगी साधू म्हणाले, नाही, मला रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं की तुमच्याच घरी भगवंत आहे. म्हणे भगवंत कुठे? म्हणजे तुमच्या घरात एक मुलगा काम करतो का? ते म्हणे करतो. म्हणे नाव काय त्याचं? म्हणलं श्रीखंड म्हणतो आम्ही त्याला. तो श्रीखंड कोणी नसून द्वारकाधीश तो भगवंत पांडुरंग परमात्मा आहे. तो तुमच्या घरी काम करतोय का? कोणाच्या रूपात? श्रीखंडाच्या रूपात. काय करत होता? पाणी भरत होता. श्रीखंड्या चंदन उघडोनी कधी वस्त्र गंगे तिरी धुत असे. मग नाथबाब मग तेव्हा म्हणाले भगवंत, तेव्हा मग बोलवलं श्रीखंड्या कुठे आहेस तू? इकडे. भगवंत घाबरला, आपली चोरी धरली. आता चोरी धरल्यावर कोणी राहील का त्या ठिकाणी? आता मग भगवंत गेले पळत पळत काय गोदावरीच्या काठावर विलुप्त झाले, गंगेच्या काठावर विलुप्त झाले. मग तिथे नाथबाबा गेले. भगवंताच्या पायाचे ते ठसे दिसले होते. ते असं मनमोहक असा चंदनाचा आणि तुळशीचा वास सुटलेला होता. सर्वत्र असा वास सुटला. ज्या शिळेवर भगवंत उभे राहिले, ज्या शिळेवर, तिथे भगवंताचे पदकर्म चरण दिसले होते. भगवंताचे चरणचं छापा राहिला होते. ते काय नाथबाबा तिथे गेले. डोकं तिथे दर्शन घेतलं आणि रडायला लागली तिथंच. म्हणे भगवंता, माझ्यासारखा अपराधी तुझं जगात कोणी नाही, विश्वात कोणी नाही. अरे तुला मी काम सांगितलं, तू काम नाही केलं. तर तुला बोललो मी, किती बोललो, पण तू ऐकून घेतलं. काय ऐकून घेतलंस? कारण भगवंताचं संतांवर प्रेम, संताचं भगवंतावर प्रेम होतं, भगवंताचं पण संतावर प्रेम होतं. दोघे एकमेकांवर भरपूर प्रेम करायचे. किती करायचे? आजकाल सारखं का? तुझ्या फिरतेचा येईन तू चावला असं का? असं करायचे का? त्यांचं जन्मोजन्मांतरीचं प्रेम होतं. आता तुकोबरायांच्या घरात वारसा लाभलेला होता की तुकोबरायांच्या वंशावळमध्ये भगवंताला त्यांनी अधिकारी करून घेतलं होतं. दामा शेट्टी शिंपींनी पण केलं तर तुकोबरायांच्या पण घराण्यात तसंच वारसा चालू होता. जनाबाईंच्या पण प्रत्येक संतांमध्ये असं चालू होता. पण भगवंत फक्त अशी एकच अशी महिला संत होती जी भगवंताला शिवे द्यायची. कोणती? जनाबाई. कोणती जना? शेजारची संत जनाबाई. कुडलची? नामदेवाच्या घर, नामदेवाची दासी गंगाखेडची. नामदेवाची दासी गंगाखेडची जनाबाई. कधी आली इकडे भगवंताकडे? बालपणी. चरित्र माहिती सांगणार नाही, आपला वेळ पण कमी उरलाय. जनाबाई मागे भगवंत धावायचे. जनाबाईने भगवंताला शिव्या दिल्या तरी जनाबाई भगवंता मागे धावायचे. आता तुम्ही कुठं बाहेर निघाले, कोणत्या कामाला कुठे निघाले, तुमचं लेकरू धावत आल्यावर तुम्ही कशी वरडते? कशाला येतो वहिना घरात माग नको येऊ. तर ते लेकरू ऐकतं का? जातो म्हणलं पळत पळत मागे येतं का नाही? येतं का नाही? चहा पिऊन येऊ कमी, तुम्ही झोपा. अरे जरा बोलत चला नाही. येतं का नाही? येतं ना? तसं जनाबाई भगवंताला शिव्या द्यायच्या तरी भगवंत येऊ जनाबाईच्याच मागे यायचा. का? जनाबाई भगवंताची भक्त होती. किती? ती भगवंताला लहानपणापासून आपल्या भगवंताला लेकरू मानलेला. आपला भगवंतावर आपला अधिकार, आईसारखा अधिकार आहे भगवंतावर. आता समजा आता आपल्या मुलाचं लग्न झालं, तुमच्या माझं नाही झालं, माझं जाऊ द्या, तुमच्या मुलाचं लग्न झालं, त्याची बायको आली घरात, तरी तुम्ही मारता का नाही त्याला? काही चूक केली तर मारता का नाही? चापट का होईना मारता का नाही? मारताना काऊन? अधिकार येतो. तसं जनाबाईचा भगवंतावर होता. उदाहरण देऊन सोपं सांगितलं, तुम्हाला समजा अशा भाषेत. झोपले का इकडचे? अरे बोलत चला ना, आवाज येतो मला इकडून पण. दोन कान आहे मला. ऐकलं का संयोजक मंडळी? लाईट लावून द्या. उद्या
कसं सुख आहे? स्वर्गासारखं स्वर्गाइतकं सुख संतांच्या संगतीमध्ये आहे. आता नवीन नवीन संत निघायला लागले असं त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये. आता संतांच्या संगतीत राहा म्हणजे आता तुम्ही म्हणतात, आता महाराज तुम्ही म्हणतात संतांच्या संगतीत राहा. आता संत आहेत का? आता ते तर आहे, तुम किती लांब आहे, आम्हाला जायला परवडन का? असं होतं का नाही? असं परवडन का म्हणतात. पण संतांच्या संगतीत त्याचं आपल्या शरीर फिजिकली ना करावं पण मेंटली राहा, म्हणजे असं मनाने भगवंता संग राहा. कसं राहा म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण करा घरात थोडंसं, त्याला संत संग म्हणा. घरात ज्ञानेश्वरी असेल ना कोणाच्या, मग इथं गाथा पारायण चालू, इथून ऐकत बसा, वाचू नका. वाचलं नसेल तर ऐका, थोडं तरी ऐका. संसाराची आसक्ती जरा थोडी कमी करा, थोडी संसारापासून थोडं व्यक्त व्हा, जास्त नाही, थोडंच. किती अर्धा पाऊण तास येऊन बसा इथं ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण ऐकायला. थोडाच वेळ बसा, जास्त वेळ बसू नका. आता ते थोड्या वेळात काय होईल, तुम्हाला थोडा वेळ तरी संत संगतीचा अनुभव होईल. आता पारायणामध्ये जर आपण ऐकलं तर नामदेव आता ज्ञानोबारायांची, तुकाराम महाराजांची, एकनाथ महाराजांची, नामदेव महाराजांची, प्रत्येक संतांनी आपले अभंग रचना केली आहे. अभंग रचनामध्ये जर आपण जर अभंग असं जाणायला लागलो, थोडे थोडे जर समजून घ्यायला लागलो, तर तुम्हाला खोटं नाही सांगत, संत संगतीचा वास येईल. आपल्याला असं वाटतं की संत आपल्या संग आहे. त्या अभंगात एवढी अशी ताकद आहे, पावर आहे, अभंगाची एवढी किमया आहे की आपल्याला भगवंत आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याशी जोडला जातो. आता फोननी कसं आपण लांबच्या पाहुण्यांना, नातेवाईकांना बोलू शकतो, तसंच अभंग म्हणजे आपलं एक साधन आहे भगवंताला बोलण्याचं. विठ्ठल 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 भगवंताला काय आवडतं? संत संगती आवडती. आणि आम्हाला पण जन्मोजन्मीचा भगवंतच आम्हाला संग पाहिजे, नामाच्याच संगती पाहिजे. संत संगती, भगवंत संगती आम्हाला प्रत्येक जन्मात पाहिजे. अशी संत संग संतांचे चरणावर मस्तक ठेवा, तुम्हाला भगवंत भेटले शहरातनी. संतापाई माथा ठेवी तसत भावे, तेने भेटी देवे आपोआप. भगवंत आपल्याला आपोआप येऊन भेटतो. आपल्याला भगवंताकडे जाण्याची गरज नाही पडत त्यांनी, फक्त तुम्ही संतांवर विश्वास ठेवा. आता भगवंत काय करतो? साधू संतांपाशी काम करतो आणि आपले जे वस्त्रालंकार आहे त्यांनी त्यांचं संरक्षण करतो, छाया धरतो. साधू पाशी देव कामधंदा करी, पितांबरी धरी वरीच आहे. नामदेवराय म्हणतात की आम्हाला संत संगती पाहिजे, आम्हाला भगवंत संगती नाही पण आम्हाला संत संगती पाहिजे. जिथे संत संगती असेल तिथे भगवंत येतोच. संतांच्या ठाई भगवंत असतो म्हणजे असतो.
गायनाचार्य खूप चांगले भेटले, सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मृदुंगाचार्य, विनेकरी, साऊंड सिस्टम सगळे बरोबर आहे. आपले जयस्वाल काका पण आज इथे आले. इकडे महिला मंडळ पण आपले सगळे ओळखीचेच आहे. इथे रंगनाथ महाराज आहे, आगळे वेगळे महाराज आहे. त्यांचं आडनाव आगळे आहे, पण ते सर्वांमध्ये वेगळे आहे म्हणून त्यांना आगळे वेगळे येते. नंतर आपले बाबा आहेत दंबाळे गुरुजी. माझ्या प्रत्येक कीर्तनाला बाबा असते हजर, माझ्या प्रत्येक कीर्तनाला हजरच असते बाबा, अगदी नातीप्रमाणे येतात. आणि त्याच्यानंतर बाबा पवार बाबा, पांचाळ बाबा, काळवणे बाबा. नंतर आपले विनेकरी बाबा, आपले मृदुंगाचार्य महाराज, काळ्या मावशी, तुमचं भोसले मॅडम, तुम्ही वाळके मावशी, सोनवणे मावशी, पुरे मावशी. आणि उत्तम साऊंड सिस्टीम कोणाची आहे? झोप घ्यायला नाही बसले ते जरा. नलवडे साहेबांची साऊंड सिस्टीम आहे. आपले जयस्वाल काका पण उपस्थित आहे. असे संत आणि आलेले सर्व श्रोते मंडळी म्हणजे संत मंडळींच्या चरणी सेवा समर्पित करते व सेवेला पूर्ण विराम देते. सर्वांचे ओळखीचे परिचित असलेले आपले सर्वांचे लाडके भागवताचार्य सुनील महाराज गावारे यांची पण इथे कथा चालू आहे. कथेला किती जण येतात? एवढेच सगळे येतात का निम्मे येतात? सगळे येतात ना? मला तर नाही वाटत. अर्धे धरून घेते ना. सगळे येते ना? आणि जर कोणाला जर आणायचं असेल तर बळजबरी वडून आणा आणि बसवा इथं जरासं. आणतात आता बोलवा अजून कोणाला. आज सर्व याच भगवंताच्या संगतीचा संत संगतीचा लाभ घ्या. पारायणाला कोण कोण बसलंय? पारायणाला किती जण आहे? ऐकायला किती? आता कोणीच नाही. सुनसन एकदम. यात जा जरा संत संगतीचा अनुभव घ्यायला यात जा. पारायणाला यात जा, हरिपाठाला यात जा, काकड्याला यात जा. सकाळी काकड्याच्या आधी जागी ती कोणाला का काकडा एक मुक्ते का काकडा चालू झाला की शिवे देते? काकड्या ऐकून उठता का काकड्याला शिवे देतात? कोण मेल करू राहिला रो सकाळी सकाळी झोप मोडायचं काम हा ना? कोण देता? तुम्हीच देता का? धन्य आहे. हा सगळ्यांच्या आधी त्याच देतात का? जाऊन दे तशा आपलेच. आता तुम्ही यांचं काकड्याला, हरिपाठाला, गाता पारायणाला, विष्णू सहस्त्रनामाला सर्वांना यायचा, कीर्तनाला यायचा. आज कशी गर्दी थांबली तशी उद्या राहून द्या. प्रत्येक कीर्तनाला राहून द्या. आता झालेली सेवा पांडुरंग परमेश्वराच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम.